संजय राऊत यांच्या विरोधात भाजपकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। राऊतांकडून पंतप्रधान मोदींची औरंगजेबाशी तुलना केल्यामुळे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे। मोदी नव्हे औरंगजेब म्हणा असं वादग्रस्त वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं होतं आणि याच प्रकरणात ही तक्रार दाखल झाली। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, काय अधिक तपशील आहेत याबद्दल? अमोल, संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बुलढाण्यातल्या सभेमध्ये हे विधान केलं होतं। यानंतर भाजपनं आक्रमक भूमिका घेत संजय राऊतांच्या विरोधामध्ये आघाडी उघडली होती। त्या सगळ्या संदर्भात भाजपने आता निवडणूक आयोगाकडे एक तक्रार केली आहे, ज्यामध्ये संजय राऊतांच्या विधानाचा संदर्भ देण्यात आला आणि भाषणाची सीडी सुद्धा आयोगाकडे सादर करण्यात आली आहे। या सगळ्या संदर्भामध्ये दोन समुदायात द्वेषाची भावना निर्माण करण्याचे आणि इतर काही कलमांचा तक्रारीमध्ये उल्लेख करण्यात आला। त्यासोबत महत्त्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीचे विधान केल्यामुळे तेही या गुन्ह्यातले भागीदार आहेत। त्यांना पंतप्रधानांची त्यांनी तात्काळ माफी मागण्याचे निर्देश द्यावेत, तसेच संजय राऊतांवर तात्काळ एफआयआर दाखल करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी या पत्रातून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली। विनोद तावडे आणि अश्विनी वैष्णव यांच्यासह भाजपच्या काही इतर नेत्यांनी ते पत्र निवडणूक आयोगाला लिहिले। त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणीमध्ये येत्या काळामध्ये वाढ होऊ शकते असं सध्या तरी दिसत आहे। अमोल, निश्चित धन्यवाद ओम या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघूया संजय राऊत यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं ते वक्तव्य नेमकं काय होतं बघूया। महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला। गुजरातमध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे, तेथे औरंगजेब जन्माला आला आणि म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येते आहे आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये, आमच्या स्वाभिमानाच्या विरोधामध्ये। मोदी आला नाही, औरंगजेब आला म्हणा, काढून टाकू।